आज मी इथे मस्त दुधी भोपळा आणि डाळ घालून अशा प्रकारे भाजी करणार आहे। अगदी पौष्टिक अशी मस्त चविष्ट भाजी, दुधी भोपळा आणि डाळ। चला तर बघूया। कुकरला लावून मस्त 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया आणि मग भोपळा आपण कट करूया। तर इथे आपण डाळ शिजून घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ तुम्ही बघू शकता। आपल्याला अशीच शिजवायची आहे, खूप पण असा गाळ नाही करायचा। आता ही आपण अशी शिजवली। आता त्याच कुकरमध्ये काय करायचं, 1 शिट्टी भोपळा करून घ्यायचं, कारण डाळीबरोबर जर आपण भोपळा शिजवला असता तर भोपळ्याचा गाळ झालेला असता। तर आपल्याला गाळ नकोय, आपल्याला असे अख्ख्याच अशा फोडी हव्यात, म्हणून 1च शिट्टी करायची। परत एकदा आपण काय करायचं, या डाळीमध्येच परत एकदा 1 शिट्टी करून घ्यायची, म्हणजे आपला भोपळा लगेच फोडणी दिली की भाजी तयार। असं करून घेऊया। आता पॅन ठेवलेला आहे गॅसवर। आता आपण तेल घालूया, 1 ते 1.5 पळी। तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता। आता तेल छान गरम करून घेऊ। आता आपण मोहरी घालूया, 1 छोटा चमचा। मोहरी छान तडतडली की आपण जिरा घालूया इकडे, छोटा चमचा। कढीपत्त्याचे पाने घालूया, हिंग घालूया चिमूटभर, आणि इथे कांदा बारीक चिरलेला आणि 2 हिरव्या मिरच्या अशा मधून कट मारून घेतला ते घालूया। कांदा चांगला आपण परतून घेऊया। सोनेरी रंगावर करून घेऊया आपण कांदा। आता कांदा आपण छान परतून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया, 1 चमचा। ती सुद्धा परतून घेऊया। आता 1 टोमॅटो चिरलेला तो सुद्धा घालूया। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया आपण। आता हळद घालूया आपण चिमूटभर, कारण आपण डाळ शिजताना पण हळद घातली होती, थोडीच घालायची। इथे धना पावडर घालूया 1 चमचा छोटा। जिरा पावडर घालूया अर्धा चमचा। अर्धा चमचा गरम मसाला घालूया। काश्मीरी मिरची पावडर घालूया 2 चमचे। आणि साठवणीचा मसाला घालूया आपण, तिखटासाठी 2 चमचे। आणि इथे डाळवा आहे, हे म्हणजे भाजलेली डाळ जी आपण चिवड्यात घालतो, त्याचं मी असं मिक्सरला बारीक करून घेते, नेहमी घरात असतं माझ्या। ते 1 चमचा घातलेला आहे, म्हणजे आपली भाजी चांगली मिळून यायला। हे सर्व आता मिक्स करूया आपण। मीठ घालूया चवीनुसार। थोडी कोथिंबीर घालूया फोडणीतच, आणि कसुरी मेथी घालूया हाताने क्रश करून 1 चमचा। मिक्स करूया हे।
आता इथे आपण शिजून ठेवलेलं डाळ आणि भोपळा तो घालूया. बघू शकता तुम्ही. तुम्हाला घट्ट करायची असेल भाजी तर पाणी कमी वापरा आणि रस्सेदार हवी असेल तर थोडं पाणी वाढवा. अगदी मस्त सुंदर भाजी झटकीपट होती. आपण डाळ आधी शिजून घेतलेली होती. 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या डाळीच्या. परत कुकर गार झाल्यावर आपण भोपळा घालून एकच शिट्टी करून घेतलेली होती, कारण आपल्याला असे भोपळ्याचे असे चंक्स हवेत असे, त्याच्यामुळं. नाही तर मग गाळ झाला असता भोपळ्याचा. अशी ही मस्त आता आपण उकळून घेऊया छान रटरट. वरतून कोथिंबीर घालूया. अगदी झटकीपट भाजी अगदी टेस्टी छान तयार होते. तुम्ही बघू शकता आपली डाळही ऑलरेडी शिजलेली आहे, भोपळा पण, त्यामुळे आपल्याला फक्त एखादीच मस्त छान उकळी आणायची आहे की आपली भाजी तयार. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? अगदी झटकीपट डाळ भोपळा. तुम्ही तुरीची डाळ वापरू शकता, मुगाची डाळ वापरू शकता किंवा मसुराची डाळही वापरू शकता, पण त्या डाळींना जास्त वेळ नाही लागत शिजायला. आपण मसुराची डाळ अशी डायरेक्ट सुद्धा आपण शिजू शकतो, कारण पटकन शिजते. तर इथे आपण छान 2 ते 3 मिनिटं भाजी चांगली उकळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे. ती झटकीपट मस्त अशी आहे बघा. इतकी सुंदर लागते चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाता बरोबर सुद्धा अप्रतिम लागते ही भाजी. काही वेळ लागत नाही आणि इतकी सुंदर भोपळ्याची भाजी. कोणाला भोपळा आवडत नाही, सांबार वगैरेच फक्त केलं की खातात, तर असा भोपळा केला की सर्वजण आवडीने खाणार. अगदी सुंदर अशी भाजी होते. तुम्ही सुद्धा करून बघा. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया. तर आज मी इथे अशा प्रकारे मस्त दुधी भोपळा आणि डाळ यांची उत्तम सांगड बनवून अगदी छान पौष्टिक व चविष्ट भाजी रोजच्या जेवणासाठी परफेक्ट अशी बनवलेली आहे. मऊसर दुधीचे तुकडे, त्यात उकडलेली डाळ आणि फोडणीचा सुगंध, यामुळे ही भाजी अतिशय स्वादिष्ट लागते. हलकी, पौष्टिक, पचायला सोपी असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे. गरम फुलक्यासोबत, पोळी किंवा भातासोबत ही अप्रतिम लागते. अशी सुंदर भाजी मी केलेली आहे. साध्या घरगुती मसाल्यात बनणारी दुधी आणि डाळ टाकून ही भाजी रोजच्या मेनूमध्ये पौष्टिकतेचा एक छान स्पर्श देणारी अशी सोपी झटपट रेसिपी मी इथे करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? अगदी झटपट होणारी छान अशी डाळ दुधी भोपळ्याची सुंदर अशी भाजी. मग तुम्हाला जी डाळ आवडती त्यानुसार तुम्ही करू शकता घालून. मी इथे हरभऱ्याची डाळ घालून केलेली आहे. अगदी सुंदर भाजी लागते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी सुंदर भाजी. तुम्ही बघू शकता, दिसायला पण सुंदर, चवही सुंदर, सुगंधही सुंदर. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.